नमस्कार मंडळी, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. हे पहा झेंडू. मी गेल्या वर्षी दिवाळीला फुलं टाकले होते, जे शिल्लक राहिले होते ते. तर ते उगला आणि फुलं किती छान आलेत. मी गौरी गणपतीच्या वेळेस पण याचे फुलं तोडले होते आणि त्याच्या शेजारीच एक शेवगा पण आला. आता हेच दसऱ्याला यूज करणार उद्या दसरा आहे. तर मी आज आले होते वरती. ऊन पडलं होतं तर म्हणलं दळण पण करायचं होतं. मग घरात होते 2-3 किलो गहू. ते गहू त्याच्यात किडे झाले होते. मग मी वाळत टाकले, ऊन पडलेलं होतं. तर नंतर विकत पण आणले, कारण घरातले गहू संपले होते. आणि तांदूळ पण म्हणलं वाळत थोडंसं ऊन दिलं म्हणजे नाही का, थोडंसं काळे पडायला लागले होते, त्याच्यामुळे ते वाळत टाकले होते. पाहिलं का कबूतर? इथे थोडासा पाण्याचं खड्डा आहे. टाकी भरून वाहिली का तिथं पाणी साठतं, त्याच्यामुळे ती पाखरं तिथे येतात. असं गहून ते वाळत टाकायचं म्हणलं तर 1-5 मिनिटात सगळं खाऊन घेतात, एवढे पाखरे येतात. कसं दिसतंय वातावरण पहा. आज माझा पहिलाच ब्लॉग आहे ना, त्याच्यामुळे तुम्हाला दाखवते मी कसं वातावरण आहे. छान आहे ना? इकडे पाठीमागे छान दिसते. आभाळ आल्यासारखं झालं म्हणून नंतर गहू चाळून घेतले मी. किडे निघतात गव्हात ना. दुकानातले जरी आणले तरी त्याच्यात खडी पण निघतात आणि किडे पण निघतात. आणि फायनली दळण झालं माझे. इथं ज्वारीचं पण झालं आणि गव्हाचं पण झालं. आणि तुम्ही ज्वारीत तांदूळ टाकता का, मला एक नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि भाकरी छान येते तांदूळ टाकलं, मऊ पण येते. दळण झालं, घरात आले तर मला भाजीचं लक्ष आलं. यांनी काल भाजी दिली होती पाठवून, तर मला निवडून ठेवावी, उद्या नाश्ता संध्याकाळी करावी. भाजी निवडली. आता भांडे राहिले होते, भांडे घासून घेते. भांडे घासायचे आवरलेत, आता थोडेसेच राहिले. फायनली भांडे झाले. किचन पहिलेच पुसून घेतलं होतं मी, फक्त भांडे राहिलेत. मग दळणाचं लक्षात आलं तर दळण करत बसले. आता कपडे धुवायचे राहिलेत आणि जेवायचे राहिले. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. चला, टाटा, बाय बाय.